नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राशन कार्डमधून नाव कसं कमी करायचं ते. मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो. तरी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा प्ले स्टोरवर यायचं आहे मित्रांनो. प्ले स्टोरवर आल्यानंतर इथे सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मेरा रेशन 2.0. मेरा रेशन 2.0 हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आधी. मेरा रेशन 2.0 मेरा रेशन 2.0 हे ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाचं ॲप आहे मित्रांनो. हे 1 लाखापेक्षा जास्त डाउनलोड आहेत मित्रांनो. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. ॲप ओपन केल्यानंतर असा काही इंटरफेस दिसेल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला भाषा सिलेक्ट करायची मित्रांनो. आपण इंग्लिश भाषा निवडून नेक्स्ट म्हणू. त्यानंतर गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करायचे मित्रांनो. नंतर बेनिफिशरी युजर्सवर क्लिक करून खाली आधार नंबर टाकून घ्यायचा मित्रांनो. आधार नंबर व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर आपल्याला कॅप्चा पण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर 6 अंकी OTP येईल मित्रांनो. तो OTP येण्यासाठी लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं मित्रांनो. कॅप्चा व्यवस्थित टाकल्यानंतर लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं मित्रांनो. लॉग इन विथ OTPवर क्लिक केल्यानंतर एक OTP येईल मित्रांनो 6 अंकी. तो 6 अंकी OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. सहा अंकी OTP व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. इथे एक क्रिएट एमपिन मिळेल मित्रांनो. इथे आपल्याला स्किप म्हणून समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर व्हाईल युजिंग ॲपवर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. नंतर आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाची प्रोफाईल दिसेल मित्रांनो. त्याखाली आपल्याला मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करायची आहे. त्यानंतर आपल्या संपूर्ण कुटुंबाचा तपशील दिसेल मित्रांनो. त्यानंतरच्या कुटुंब सदस्यांचं नाव आपल्याला डिलीट करायचे आहे. त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर डिलीट आयकॉनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला सूचना दिसेल मित्रांनो. इथे येस म्हणायचं मित्रांनो. येस म्हटल्यानंतर आपल्याला समोर कारण द्यायचं आहे मित्रांनो. आपण ज्या सदस्यांचं नाव काढतो आहे ते आपण का काढतो आहे हे कारण द्यायचं आहे मित्रांनो. आपण इथे ऑदर सिलेक्ट करून कन्फर्म म्हणूया. कन्फर्म म्हटल्यानंतर अजून एक OTP येईल मित्रांनो. तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपला अर्ज पूर्ण होईल मित्रांनो. OTP व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घ्यायचा आहे मित्रांनो व्यवस्थित. अशा रीतीने आपला अर्ज पूर्ण होईल मित्रांनो. आपण अर्जाची स्थिती ॲपच्या हिस्ट्रीमध्ये बघू शकतो मित्रांनो.